नमस्कार. आज मी तुम्हाला इयत्ता 3री मंथनमधील गणितामधील दुसरा टॉपिक कोण व कोणांचे प्रकार हा टॉपिक सांगणार आहे. तर त्या टॉपिकमध्ये आहे पहिला प्रकार आहे काटकोन. काटकोन म्हणजे जो सरळ 90 अंशाचा असतो, म्हणजे डायरेक्ट असा. याला 90 अंशाचा काटकोन असं म्हणतात. नंतर दुसरा आहे आपला लघुकोन. लघुकोन म्हणजे त्याचे जे माप आहे ते 90 अंशापेक्षा कमी असतं. 90 अंशापेक्षा कमी असतं. काटकोनापेक्षा लहान असणाऱ्या कोणालाच काय म्हणतात? लघुकोन. म्हणजे तो असा असतो. असा तुमचा असतो लघुकोन, काटकोनाच्या थोडा बारीक. नंतर आपला तिसरा जो कोन आहे तो आहे विशाल कोन. काटकोनापेक्षा मोठ्या असणाऱ्या कोणालाच विशाल कोन म्हणतात, म्हणजे तो असा पण होतो. म्हणजे सरळ रेषेच्या मोठा आणि सरळ रेषेच्या बारक्या कोणाला म्हणतात लघुकोन, आणि काटकोनापेक्षा बारक्या कोणाला म्हणतात लघुकोन, आणि काटकोनापेक्षा मोठ्या कोणाला म्हणतात विशाल कोन. तर ह्यातला आपल्या व्यवसायातला आपण प्रश्न पहिला पाहूयात. तर हा कोणत्या प्रकारचा कोन आहे? तर हा कोन आहे आपला विशाल कोन, कारण याचं माप हे काटकोनापेक्षा काय आहे? खरंच जास्त आहे. नंतर दुसरा आहे हा कोन कोणत्या प्रकारचा आहे? तर हा कोन आहे आपला लघुकोन, कारण हा कोन काटकोनापेक्षा काय आहे? बारीक आहे. त्यानंतर हा कोन कोणत्या प्रकाराचा आहे? तर उरलेला 3 कोन आहे, 3 कोनांचे प्रकार, आणि उरलेला एक कोन जो आहे तो आहे आपला काटकोन, म्हणजे पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी विशाल कोन कोणता? विशाल कोन म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त, काटकोनापेक्षा मोठा हा आहे. त्यानंतर आहे खालीलपैकी लघुकोन कोणता? लघुकोन म्हणजेच काटकोनापेक्षा काय? बारीक कोन, हा आहे बारीक कोन. तर 4 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोन असेल? तर जर 4 वाजले असतील, इथेच आहे आपल्या 4 वाजता कोणता कोन होईल? तर 4 वाजता होणार आहे विशाल कोन. नंतर ठीक 3 वाजता, म्हणजेच असं ठीक 3 वाजता कोणता कोन होणार आहे? तर सरळ 90 अंशाचा कोन होणार आहे काटकोन. घड्याळांच्या काट्यामध्ये कोणता कोन आहे? आता ह्या काट्यांमध्ये आहे लघुकोन, कारण हा 90 अंशापेक्षा म्हणजेच काटकोनापेक्षा बारीक कोन आहे. सरळ रेषेपेक्षा बारीक आहे, मोठा नाही, म्हणून तो आहे लघुकोन. तर खालीलपैकी काटकोन कोणता आहे? काटकोन कोणता आहे? तर इथे लगेच कळतं. हा पण उलटा आहे आणि हा पण म्हणजेच अ आणि ब योग्य. नंतर आहे खालीलपैकी चुकीची जोडी. हा आहे काटकोन योग्य. नंतर हा आहे विशाल कोन आहे, इथं लघुकोन नाही, म्हणजेच ही एक चुकीची जोडी झाली. आणि हा विशाल कोन नाही आहे, हा आहे लघुकोन. आणि नंतर हा किरण, हा पण चुकीचा, म्हणजेच ब आणि क. आणि शेवटचा प्रश्न आहे लघुकोन किती आहे? तर लघुकोन 1 2 3 आपले लघुकोन आहेत. अशा प्रकारे आपण हा व्यवसाय सोडवला.